नमस्कार फ्रेंड्स, मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत. आणि हे मला अपंग बांधव भेटलेले आहेत. तर यांचं त्यांनी नाव वगैरे सांगतील. नाव सांगा तुमचं. विष्णू गोरोबा गोरे राहणार कोवा. यांचं नाव आहे विष्णू गोरोबा गोरे आणि हे राहणारे कव्याचे आहेत. हे आहेत अपंग आहेत. आणि ह्यांचं एक असं म्हणणं आहे, जे आपलं समाज कल्याणचं जे डिपार्टमेंट वगैरे आहे, आता सध्या त्यांच्याकडे अशी सायकल आहे. हे हाताने त्यांना कुठं चढ वगैरे आला हे आला तर त्यांना खूप त्रास होते. त्यामुळे तर समाज कल्याण पूर्ण ह्यांना चार्जिंगवरची सायकल वगैरे मिळावं असं ह्यांचं म्हणणं आहे. तर आपण समाज कल्याण ऑफिसला पण जाणार आहेत आणि ह्यांच्यासाठी आपण चार्जिंगच्या सायकलसाठी आपण बोलणार आहेत फ्रेंड्स. तर सांगा, तुमचं नाव सांगा मामा. विष्णू गोरोबा गोरे हां राहणार कोवा, तालुका लातूर, जिल्हा लातूर. हां तर यांचं कवा हे प्रॉपर गावचे कव्याचे आहेत. तर ह्यांनी मला रोडला दिसले, मला जाते वेळेस लातूरला ह्यांनी जात होते. तर मला ह्यांनी रोडला दिसले तर मी म्हणलं त्यांची विचारपूस वगैरे करावं. आणि त्यांचं जे हे आहे हालापेष्टा बघून मी पण थोडंसं थांबून म्हणलं की त्यांची विचारपूस करावं. आणि ह्यांना हे पायंडळ मारताना खूप त्रास होत होता, चढाला होता, बरोबर आहे का? हां चालेल. मग थोडंसं म्हणलं थांबवावं, त्याला बोलवावं म्हणलं त्यांना. तर आणखी बोला, तुम्हाला काय बोलायचं ते. मला चार्जिंगवरला गाडी ह्याची आणि गट उचलून मी घर बांधलेला. दुसरं काय नाही. मला अपेक्षा का बँकेचं कर्ज मिळतंय का अपंगासाठी? हां, ते काय ते सुविधा आहे ते आपण बघू. अपंगासाठी खूप सुविधा आहेत आपले. त्यामध्ये आपण तुमचं बसून काहीतरी करूया. तर आणखी बोला, तुमचं मुलं वगैरे किती आहेत, काय आहेत? एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एक मुलगा एक मुलगी आहे फ्रेंड्सांना. आणि खूप शेती वगैरे नाही. तर अशा माणसांना गरजेची खूप गरज आहे यांना. तर आपण शक्यतो अशा जे अपंग वगैरे व्यक्ती आहेत तर त्यांना आपण जास्तीत जास्त करून मदत वगैरे करायची आहे फ्रेंड्स. कारण त्यांचं हातावरचं पोट आहे. एक तर त्यांनी म्हणतात की मला शेती वगैरे काय नाही. आणि एकतर त्यांना चालता वगैरे येत नाही, खूप काही चालता येत नाही यांना, बरोबर आहे का? काही चालता येत नाही. मला मदत केलो घरकुलमध्ये नाव येऊन घरच्या गावातले माणसं घरकुल नाही म्हणलंय. अपंगासाठी घरकुल मला कोर्टातून मंजूर झाले तर देणार. तर आता यांचं म्हणणं आहे की ह्यांना घरकुल पण मंजूर झालेलं आहे, पण ते काहीतरी वाद असेल तर त्यांना ते म्हणतात की गावामधून घरकुल आलेलं नाही असं ते बोलतात. कोर्टातून मंजूर झालंय त्याने, त्यांची लिस्ट दिले, ते देखील माझ्याजवळ आहे. तर आपण तेही गोष्टीचा आपण पाठपुरावा करणार आहोत फ्रेंड्स. आपल्या मी लातूरचा या चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडून जेवढे काय त्यांना मदत होईल ते आपण त्यांना मदत आपण करणार आहोत फ्रेंड्स. माझं प्रायव्हेट मेडिकल आहे. तर यांच्या जी मागणी आहेत ती समाज कल्याण डिपार्टमेंटने यांची दखल घ्यावी फ्रेंड्स. कारण हे हातानं पायंडला मारायचं आहे फ्रेंड्स. तर यांना तुम्ही समजू शकता एकदम किती उन्हाचा तीव्रता आहे. अशा उन्हामध्ये हे जात होते भैया. मी म्हणलं ह्याला थोडंसं थांबवायला म्हणलं, सावल्या थोडं थांबा भैया म्हणलं. आणि तुमचं जे काय आहे ते आपण थोडंसं व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवू म्हणलं. समाज बांधवाला दाखवूया, कार्यकर्त्यांना दाखवूया आणि आपल्या डिपार्टमेंटलाही दाखवूया म्हणलं हा व्हिडिओ. तुमचा व्हिडिओ जर आपण जास्तीत जास्त जर आपण शेअर केला तर तुमच्यापर्यंत जे कोणी दानशूर वगैरे व्यक्ती असतात ते तुम्हाला 100% या व्हिडिओच्या माध्यमातून मदत करतील मामा. हां, तर आणखी बोला, तुम्हाला आणखी काय अपेक्षा आहे? मला फक्त भावाचा दादा नाही चांगला एक भाव आहे तुमचा. बरं. त्याचा दादा नाही. त्यांनी काय करते तर काम? गुत्तेदार आहे. तुम्ही गुत्तेदार आहेत का? म्हणजे बाईकमुळे आपण बाजूला राहिलो. बरं. हे बायाचं जमत नाही. तर यांनी म्हणतात की बाबा माझा भाऊ आहे. तुमच्यापेक्षा मोठे आहेत का? लहान आहेत. हां, आता यांच्यापेक्षा लहान भाऊ आहे. त्या भावाचा पण खूप सपोर्ट आहे असं यांचं म्हणणं आहे. कारण भाऊ आहे, भावाचा जीव राहणारच बघा. 100% भाऊ असल्यानंतर जीव राहणारच. तर भावाचा पण खूप ह्यांना सपोर्ट आहे असं म्हणतात ते. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून यांच्यापर्यंत काही का असणार फुलाची पाकळी मदत येणं गरजेचं आहे फ्रेंड्स. आणि हे जे डिपार्टमेंट आहे आपलं समाज कल्याण जे डिपार्टमेंट आहे
त्यांनी पण या व्हिडिओच्या माध्यमातून यांना जे शक्य जे काही मदत आहे ती मदत करणं गरजेचं आहे फ्रेंड्स. त्यांना ई रिक्षा मिळणं गरजेचं आहे. जो चार्जिंगवरचा जो रिक्षा आहे, सायकल आहे, ते मिळणं यांना गरजेचं आहे फ्रेंड्स. कारण त्यांना थोडीही चालता वगैरे येत नाही फ्रेंड्स. अपंगाला हे मिळते की निधी, तर निधी देखील देणार. जे काही सुविधा आहेत ते यांना पण वर्षाला निधी मिळते. मिळणं गरजेचं आहे फ्रेंड्स. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त करून शेअर करा फ्रेंड्स. आणि व्हिडिओ शेअर केलं तर यांना 100% काही ना काही मदत मिळणार आहे फ्रेंड्स. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त करून शेअर करा. चला, धन्यवाद. तर फ्रेंड्स, हां बोला मामा. हा माझा चॅनल आहे. तुम्हाला जेवढी मदत करायची आहे तेवढी करा. हे बघा, गोरोबा मामाचं हे स्कॅनर आहे. ते स्कॅनर मी तुम्हाला टाकणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला जे शक्य असेल तर 10, 20, 30, 40, 50, 100 तुम्ही यांना मदत करा. आणि या एवढ्या मदतीमुळं यांचं थोडंसं काहीतरी घरामध्ये राशन येईल. 2 मुलं वगैरे आहेत त्यांचे, तर शिक्षण आहे मुलांचं, आणि यांना थोडासा आधार होईल फ्रेंड्स. तर यांचं स्कॅनर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत तुम्ही 10, 20, 30, 100, 50 तर तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. काही तुम्हाला हे नाही, पण दान खूप करणं गरजेचं आहे. कारण अशा व्यक्तींना आपण दान करत आहोत की ते खरंच त्याच्यासाठी पात्र आहेत. कारण त्यांना चालता वगैरे येत नाही, काय नाही, आणि 2 मुलं वगैरे आहेत. संसाराचा गाडा पण आहे त्यांच्यावर फ्रेंड्स. आणि त्याने असं मागून वगैरे सांगा मामा, त्याने असं बाहेर पैसे वगैरे मागून घरप्रपंच वगैरे त्यांनी त्यांचा संसार चालवत आहेत फ्रेंड्स. तर आपल्या मदतीची गरज आहे. 10, 20 रुपयानं आपण काही गरीब होणार नाही फ्रेंड्स. त्यामुळं आपल्याला जे शक्य असेल ते 10, 20, 30, 40, 50 तुमच्या ह्याच्याप्रमाणे यांना मदत करा फ्रेंड्स. यांचं मी स्कॅनर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे फ्रेंड्स. तर मी बी काही का असणार थोडीशी यांना मदत केलेली आहे. सांगा मला काय मदत केली का मी तुम्हाला? याने 100 रुपये काही का असणार मी मदत केलेली आहे फ्रेंड्स. तुम्हाला जे शक्य असेल तेवढे तुम्ही यांना मदत करणं गरजेचं आहे फ्रेंड्स. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त करून शेअर करा. कारण ह्या तुमच्या व्हिडिओमुळे एखाद्या गरीबाचं कल्याण होईल. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ हा शेअर करायचा आहे फ्रेंड्स. तर चला, नमस्कार फ्रेंड्स. उपकार लय होतील सर. हां, खूप उपकार होतील फ्रेंड्स. यांचा आशीर्वाद पण तुम्हाला लागेल तुमच्या मुलाबाळाला. तर जास्तीत जास्त करून तुम्ही यांना सहकार्य करा फ्रेंड्स. तर चला, थँक्यू. तर कोणचं हे थांबा, हे बघा लातूर. तर फ्रेंड्स, हे बघा ह्यांची किती हालचं हे आहे बघा. असं चढ वगैरे आला की ह्यांना खूप त्रास होते. त्यामुळं म्हणलं ह्यांना समाज कल्याणकडून ई रिक्षा मिळणं गरजेचं आहे फ्रेंड्स. हे काय बघा, चढ वगैरे आलं तर ह्यांना खूप परेशानी होती. आणि शक्यतो जे कोणी आपले असं जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर चढावर वगैरे जर असे जर व्यक्ती जर दिसले तर तुम्ही त्यांना थोडंसं सहकार्य करा. धक्का वगैरे त्यांच्या सायकलला मारा जावा फ्रेंड्स. कारण हे खूप पुण्याचं काम आहे फ्रेंड्स. असं सर ढकून आले सर. हां, तर मी गाडी थांबून म्हणलं थोडंसं धक्का वगैरे मारावं. कारण त्यांनी खूप दमले होते आणि त्यांना खूप घाम वगैरे आला होता फ्रेंड्स. त्यामुळं म्हणलं थोडासा धक्का वगैरे त्यांना मारावं आणि हे करावं. तर मग तुम्ही जाता का आता? हां, थँक्यू सर. तर चला, तुमचा जास्तीत जास्त करून व्हिडिओ मी शेअर करतो. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही तुम्हाला 100% मित्र आमचं जे आहेत, आमचा परिवार यूट्यूबचा, ते तुम्हाला 100% याच्यामध्ये मदत करणार आहे. हां,